सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पैठणी नगरी म्हणून ओळखले जाणारे येवला शहरात शतकी परंपरा असलेल्या रंगांच्या सामान्यांसाठी सज्ज झालाय। यंदा रविवारी ऐतिहासिक टिळक मैदान आणि डीजी रोड येथे या विलोभनीय उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून रंगपंचमीची तयारी पूर्ण झाली आहे। येवल्याची रंगपंचमी आपल्या आगळ्यावेगळ्या परंपरेसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। यात विविध भागातील तरुण ट्रॅक्टरवर रंगाचे पिंप घेऊन आमने सामने येतात आणि एकमेकांवर रंगांचे जोरदार सबकारे मारले जातात। सायंकाळी 5 वाजता टिळक मैदानात पहिला सामना होईल, तर त्यानंतर डीजी रोडवर दुसरा थरार रंगणार आहे। शहराची संस्कृती जपणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून पर्यटक दाखल होत आहे, अशी माहिती उत्सव समितीचे ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर झळके सर, अविनाश कुक्कर आणि दीपक लोणारी यांनी दिली आहे। या सप्तरंगी सोहळ्यात आणि संगीताच्या तालावर न्हाऊन निघण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। शहरामध्ये सगळे येवला शहरातल्या तालमी व विविध संघटना हे रंगपंचमीमध्ये भाग घेत आहे। तरी बी सर्व तालमी व सगळ्या संघटनेला एकच विनंती करतो की कोणाच्या बी असं आपल्या रंगपंचमीला गालबोट लागू नये म्हणून कुठल्याही गोष्टीचा प्रकारे विचलित काही गोष्टी करू नये याची तुम्ही दखल घ्या व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। रंगपंचमी सर्वत्र साजरी केली जाते, पण येवल्यामध्ये जी रंगपंचमी साजरी केली जाते त्या रंगाचे सामने खरोखर पाहण्यासारखे असतात। एक 40-50 ट्रॅक्टर एका बाजूनी, दुसऱ्या विरुद्धने 40-50 आणि एकमेकावर जे रंग फेकताना ते दृश्य खरोखर पाहण्यासारखं असतं। आणि ही रंगपंचमी पाहण्याकरता आता परगावचे लोकसुद्धा येतात। ज्याप्रमाणे संक्रांत पाहण्यासाठी परगावून लोक येतात, तसं रंगपंचमी पाहण्यासाठी परगावणी लोक येतात। विशेष म्हणजे हा सण सर्वांना मिळून मोठ्या आनंदाने साजरा होतो। टिळक मैदानावर 5 वाजता हा सामना सुरू होतो, लगेच ताबडतोब डीजे रोडवर दुसरा सामना सुरू होतो। कुठेही गालबोट लागणार नाही असं सर्वच लोक प्रयत्नशील असतात आणि सर्वांनाच रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। त्याप्रमाणे याही वर्षी रंगपंचमीच्या रंगाचा सामना होणार आहे। पहिला सामना 5 वाजता टिळक मैदान येथे व दुसरा सामना 5:30 ते 5:45 दरम्यान डीजी रोड येथे होणार आहे। नव भारत मित्र मंडळातर्फे डीजी रोड येथे सर्व व्यवस्था केलेली आहे। सर्व रंगप्रेमी उत्सव जे येवलेकर आहेत त्यांना विनंती आहे की सर्वांनी येऊन तिथं आनंदोत्सव साजरा करावा। कुठेही या आपल्या सण उत्सवाला गालबोट लागणार नाही याची सर्व दक्ष येवलेकरांनी काळजी घ्यावी ही सर्वांना नम्र विनंती व रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वाखारे, येवला।